श्री स्वामी समर्थ. बघा, एका घरात जर 3 भावंड असतील तर तिघांचेही स्वभाव वेगळे असतात. एक आध्यात्मिक असेल, एक नास्तिक असेल आणि तिसरं कशातच राहत नाही, ना आस्तिक ना नास्तिक. पण तिघांचंही प्रारब्ध वेगळं असतं. बघा, तिघांच्या पण आयुष्यातले पेपर वेगळे असतात. जरी तिघांपैकी एक मेरिट स्टुडंट असेल तर आपण असं म्हणू नाही शकत की याचं जीवन खूप चांगलं राहील. म्हणजे मी असं शिकले अकॉर्डिंग टू सायकोलॉजी, आणि अजूनही मी शिकत आहे की माणसाला व्यवहार ज्ञान आला पाहिजे. ज्या व्यक्तीकडे समंजसत्व आहे तो माणूस नेहमी किती मोठमोठ्या लढाया जिंकतो. आणि सदोदित दुसऱ्यांबद्दल चांगला विचार केला. प्रॉपर्टीचे भांडणं असतात प्रत्येक घरात, पुष्कळशा घरामध्ये जर प्रॉपर्टी असेल तर, किंवा शेती असेल त्याच्यावरून भांडणं असतात. पण ज्याचा हिस्सा त्याला द्यावा, आणि नसेल तर भांडत बसू नका. जर भांडत बसाल तर वेळ वाया जाईल, रिलेशन्स खराब होतील, आणि जी आपली प्रगती होणार असते आयुष्यात ती प्रगती आपण खुंटवून टाकतो. रिलेशनमध्ये कधीच प्रॉपर्टीसाठी किंवा शेतीसाठी भांडणं करू नये अशा मताची मी आहे. पण जर खूप करोडोची प्रॉपर्टी आहे तर काही लोक सोडत नाही. पण जर ही प्रॉपर्टी त्यांनी दिली नाही तर निश्चितपणे, सुदामाचे पोहे तुम्हाला माहिती आहे गोष्ट. सुदामाला इतकं मित्र असताना कृष्ण त्याला दारिद्र्य आलं होतं, कारण मागच्या जन्मात त्यांनी कोणाचं तरी काहीतरी घेतलं होतं. आणि जर अशी मोठ्या लहान भावाची प्रॉपर्टी जर तुम्ही हडप केली तर निश्चितपणे तुम्हाला दारिद्र्य येतं. तुमचा म्हातारपण इतका खराब जातो की पूर्ण पैसा मेडिकलला लागतो. त्याच्यामुळे ज्याचा वाटा आहे त्याला देऊन मोकळं व्हावं आणि निश्चिंतपणे आपलं जीवन छान जगावं. जे आहे, जे पदरात दिलं ते चांगलं मानून माणसाने आयुष्य आपलं पुढचं बघायला पाहिजे. तरच तो माणूस आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकतो.